नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरील आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोलममध्ये। या ठिकाणी आहे आर.के. रिसॉर्ट। खूप सुंदर रिसॉर्ट आहे। तुम्हाला यायचं असेल तर पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे हा, एकदम मस्त पहा। आणि तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी, मित्रपरिवारासाठी तुम्हाला जर वेळ व्यतीत करायचा असेल, खूप मज्जा मस्ती धमाल करायची असेल, खूप सुंदर प्लेस आहे, तर नक्की एकदा या ठिकाणी व्हिजिट करा। कल्याण मुरबाड हायवेपासून अतिशय जवळच हा रिसॉर्ट आहे। येथे येण्यासाठी बसची सुविधा आहे, ऑटो आहे, त्याचबरोबर कालीपिरी जिला इको म्हणतात ती देखील या ठिकाणी येण्यासाठी अवेलेबल आहे। तुम्ही या ठिकाणी संपर्क केल्यानंतर तुम्हाला इथे आणण्यासाठी इकोची देखील सुविधा केली जाईल। तर नक्कीच एकदा संपर्क साधा आणि येथे तुम्ही येऊ शकता। अतिशय भव्य दिव्य असा हा रिसॉर्ट आहे आणि येथे आल्यानंतर तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला नक्कीच आनंद होईल। इथे पाहू शकता हा ओव्हरऑल 4 BHK विलाज आहे। चला तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये बघूया नेमकी कशा प्रकारे आतमध्ये सुविधा आहे, बेडरूम कसे आहेत, आजचा पूर्ण हॉल कसा आहे। आता आपण हॉलमध्ये एंट्री करत आहोत मित्रांनो। समोर पाहू शकता हा दरवाजा अतिशय सुंदर आहे। हॉल पाहिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लक्षात आलंच असेल की या ठिकाणी स्वच्छतेला अतिशय महत्त्व दिलेलं आहे। पहिलं प्राधान्य या ठिकाणी स्वच्छतेला दिलेलं आहे। सुंदर आणि मोठा असा हा हॉल आहे। इथे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत, मित्रपरिवारासोबत धमाल करू शकता। इथे टीव्हीची आणि वायफायची सुविधा आहे। त्याचबरोबर तुम्ही इथे आतून जात असाल तर इकडे पाहू शकता, इथे सुंदर अशी बेडरूम आहे। अतिशय वेल मेंटेन अशी ही बेडरूम आहे। एसीची सुविधा आहे, आपण आणि लगेज ठेवण्यासाठी जागा आहे। तर मित्रांनो, इथे पाहू शकता फॅनची देखील सुविधा आहे, आपण फॅन लावून देखील आराम करू शकता। मास्टर बेडरूम असल्यामुळे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला वॉशरूमची सुविधा देखील लगेच उपलब्ध आहे। येथे गरम पाण्यासाठी गीझर आहे। आता आपण दुसऱ्या रूममध्ये जात आहोत मित्रांनो। पाहू शकता ही रूम देखील अतिशय वेल मेंटेन आहे। येथे पाहू शकता भिंतीवरती सुंदर अशा फ्रेम लावलेल्या आहेत। या रूममध्ये देखील तुम्हाला एसीची सुविधा आहे, लगेज ठेवण्यासाठी जागा आहे, तसेच मास्टर बेडरूम असल्या कारणाने येथे तुम्हाला वॉशरूम देखील आहे। येथे इन्व्हर्टरची देखील सुविधा उपलब्ध आहे। तसेच आता वरती जात आहोत। वरती देखील 2 बेडरूम आहेत। तर आता वर जाऊया आणि त्या बेडरूम कशा आहेत त्या देखील पाहूया। समोर जर आपण पाहिलं तर ओपन या ठिकाणी पॅसेज आहे। समोर सुंदर असं निसर्गाचं सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळेल। तुम्ही जर या ठिकाणी दिवसभर राहत असाल तर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्ताचं देखील सुंदर असं दृश्य पाहायला मिळेल। तर नक्कीच एकदा व्हिजिट करा। सुंदर सूर्यास्त देखील तुम्ही इथे आल्यानंतर पाहू शकता। तर मित्रांनो, आता आपण तिसऱ्या रूममध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी सुंदर अशा 2 फ्रेम आहेत, एसी आहे, लगेज ठेवण्यासाठी कबर्ड आहे। सूर्यास्ताचे हे सुंदर दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न झालेलं मित्रांनो। आता मित्रांनो, आपण चौथ्या रूममध्ये प्रवेश करत आहोत। येथे पाहू शकता सुंदर असा बेड आहे। बेडवरती बेडशीट टाकलेली आहे, एसीची सुविधा आहे, सुंदर फ्रेम लावलेला आहे।
आपण आणलेला लगेज ठेवण्यासाठी कबर्डची सुविधा आहे. येथे देखील वॉशरूम, टॉयलेट आणि गिझर आहे. स्विमिंग पूल आहे. धम्माल मस्ती करण्यासाठी नक्की या. येथे रिसॉर्टचे काही रूल्स रेग्युलेशन लावलेले आहेत, तर तुम्ही नक्की नीट वाचा. तुमच्यासाठी राउटरची सुविधा आहे. साऊंड सिस्टम आहे. त्याचबरोबर पाहू शकता इथे CCTVच्या सर्वेलन्समध्ये हा पूर्ण परिसर आहे. त्यामुळे तुम्ही आणलेल्या वस्तू नक्कीच या ठिकाणी सेफ आहेत. येथे आल्यानंतर मित्रांनो तुम्ही इनडोअर आणि आउटडोअर अशा प्रकारचे दोन्ही गेम खेळू शकता. आउटडोअरमध्ये बॅडमिंटन आहे आणि क्रिकेट आहे. इनडोअरमध्ये हे गेम आहेत. नमस्कार, मी रोहित राऊत. RK फार्म हाऊसमध्ये तुमचं स्वागत. RK फार्म हाऊस आपला कल्याण मुरबाड रोड, कोलमगाव या ठिकाणी आहे. टिटवाळा स्टेशनपासून 15 मिनटं लागतात यायला आपल्या इथे, आणि कल्याणवरनं यायला अर्धा तास लागतो. यायला जायला तिथे ऑटो, रिक्षा, बस सर्व मिळून जातात. आणि जेवणाची सोय म्हणजे आली तर आपलं जेवण पूर्ण चुलीवरच असतं. इथे 2 टाईम जेवण असतं आपला, दुपारचं, रात्रीचं जेवण आणि सकाळचं चाय नाश्ता. 1500 रुपयाचा पॅकेज आहे 24 तासासाठी. आणि डेसाठी आले तर 1000 रुपयाचं पॅकेज. त्याच्यामध्ये दुपारचं जेवण आहे आणि निघता म्हणजे चाय नाश्ता आहे. जेवणामध्ये काय काय आपल्याला आहे ते व्हेजमध्ये? व्हेज नॉनव्हेजमध्ये चिकन असतो, चिकन रस्सा, तांदळाची भाकर, सलाड, राईस असतो आणि स्वीट असतो. व्हेजमध्ये मटर पनीर असतो, चना मसाला असतो, पापड, लोणचा, चपाती, डाळ भात असतो आणि स्वीट असतो. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.